आपण भारतीय कलांचा इतिहास या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं की लोकशैली कशी केली जाते. मग त्याच्यासाठी काय काय माध्यमांचा वापर केला जातो. तर त्यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापडाचं फलक, त्याच्यानंतर मातीची भांडी यासारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर अजिंठा लेण्यातलं बोधिसत्व, पदमपाणीचे भित्तिचित्र हे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. हे म्हणजे त्याची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर आपण बघूया की लोकचित्रकला शैली. तर साधारणार्थपणे हे कोठे कोठे आढळली गेलेली आहे. तर अश्मयुगीन काळामध्ये जर आपण बघितलं तर गुहाचित्र ही त्याच्या काळातली, अश्मयुगीन काळातली गुहाचित्र ही आपल्या देशामध्ये अनेक विविध अशा ठिकाणी आपल्याला आढळून आलेली आहे. तर त्यांचा समावेश कुठे कुठे आणि प्रामुख्याने कसा काय, कुठल्या विभागात आहे, कुठल्या प्रदेशात आहे, ते आपण आता थोडासा आढावा घेऊया. तर भारतामध्ये आपल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामधली गुहाचित्र असलेली अनेक स्थळं आहेत. या प्रदेशामध्ये भरपूर गुहा आहेत, अशी चित्र असलेली. त्याच्यानंतर मध्य प्रदेशामध्ये एक ठिकाणच आहे भीमबेटका. तिथली तर गुहाचित्र अतिशय प्रसिद्ध आहेत. म्हणजे विचार करू शकता किती किती उत्कृष्टरित्या गुहेमधली चित्र त्यांनी काढलेली आहे. त्याच्यानंतर या भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा मंडळामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे आता आपल्याला अंदाज आलाच की ते खूपच चांगलं असं केलं गेलेलं आहे. खूप चांगल्या रीतीने ते केलं गेलेलं आहे. आणि गुहाचित्रामध्ये काय काय आहे बघा. मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक अशा आकृतींचा समावेश आहे. पुढे बघूया. पुराश्म युग ते आपलं शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्राची शैली कशी होती आणि त्यांचे विषय कसे बदलत गेले हे आपल्याला आता आढळून आलेलं आहे. मग या चित्रामध्ये अजून काही काही नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा सुद्धा समावेश केलेला आहे. म्हणजे वेल, त्याला जडीबुटी अशी पानं वेगवेगळ्या पद्धतीची. तसंच मनुष्याकृतीच्या रेखाटन जे त्यांनी केलेलं आहे त्याच्या पद्धतीत आणि त्याच्या वापरलेले जे रंग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फरक होत गेलाय. बघा विद्यार्थी मित्रांनो, कसे कसे बदल होत गेले. त्याच्यानंतर त्या त्या काळातील त्या त्या लोकांचं त्यांच्या परिसरासंबंधीचं ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचा तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला. आता तुम्हाला तर माहितीये की रंग कसे तयार केले जातात. तर जी फुलं असतात, निळी, हिरवी, काळी, आपली जे जे काही आपल्या रंगाची फुलं असतात, तर त्याच्या पंखुडीपासून, पाकळ्यांपासून हे रंग तयार केले जातात. म्हणजे कसं की निसर्ग स्रोताचा ह्याच्यात उपयोग करून हे काढले जातात. तसेच कुंचला किंवा त्यांना जर रंगकाम करायचं असेल तर झाडाचं जाड असं हे एखादी काडी काढून, एखाद्या झाडाची काडी काढून ती व्यवस्थित अशी हे सोलून त्यांनी त्याचा ब्रश केला असणार. तर ह्याच्याप्रमाणे त्यांचा विकास कसा होत गेला आणि त्यांच्या कल्पना कशा चित्राद्वारे करता येऊ लागल्या ते ह्याच्यामध्ये संपूर्णपणे आपल्या उपक्रमात आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर ही लोक चित्रकलेची जी परंपरा आहे आणि गुहाचित्रांच्या परस्परांशी ही नातं सांगणारी आहे. म्हणजे कसं की अश्मयुगापासून ही चालू करत आलेली आहे. ती आत्ताच विकसित नाही झालेली. जेव्हा आपली अश्मयुगातली माणसं होती तेच लोक हे करायचे आणि त्यांच्यापासूनच ही चालू होत आलेली आहे. आता कधी कधी त्यांच्या घरातील लग्न कार्यामध्ये, सणासुदीला भिंतीवर चित्र काढणं, अंगणात आपल्या रांगोळी काढणं, तसंच चित्राच्या सहाय्यानं आख्यानं सांगणं, यातून प्रादेशिक लोककला ही परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या. बघा आपल्याला बाजूला एक सुंदर रांगोळीचं असं चित्र दिसतंय की त्यांच्या घरामध्ये कधी लग्नाचे प्रसंग निघाले किंवा काही चांगले प्रसंग असतील तर ते आपल्या घराच्या ज्या भिंती असायच्या, ज्या मातीच्या, त्याच्यावर सुंदर असं चित्रण, काही काही रेखाटन असं करत असायचे. त्याचा नमुना आपल्या उपक्रमात आपल्याला दिसतोय. आणि मग ह्याच्यातून मग ती कला
आपल्याला समजत अशी गेली. पुढे अभिजात चित्रकला. तर प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कला संबंधी सांगोपांग विचार झालेला दिसतो. त्याच्यामध्ये एकूण 64 कलांचा उल्लेख असा केलेला आहे आणि त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख हा आलेख्यम किंवा आलेख्य विद्या या नावाने केला गेलेला आहे आणि आलेख्य विद्येची षडांग म्हणजे 6 महत्वाचे असे पैलू त्याच्यामध्ये दिले गेलेले आहेत आणि त्याचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केलेला आहे. बरोबर की गुहेमध्ये सुद्धा काही चित्र काढताना काही दाखवायचं असेल त्यांना तर ते कसे ते चित्र काढायचे आणि मग त्यांचं महत्व ते लोक सांगायचे. म्हणजे ह्याच प्राचीन भारतीयांनी ह्याचा किती अत्यंत बारकाईने विचार केलेला आहे हा आपला मुद्दा ह्याच्यामध्ये स्पष्ट केला जातो. पुढे बघूया आपण काय शिकलो. तुम्हाला थोड्याशा टिपा द्यायच्या आहेत. अभिजात चित्रकला आणि लोकचित्रकला शैलीविषयी थोडीशी सविस्तर माहिती द्यायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या उपक्रमात जाऊया.